नमस्कार. आज आपण एक नवीन श्लोक शिकणार आहोत. हा श्लोक आहे रामायणावर आधारित आणि एका श्लोकामध्ये आपल्याला अख्खं रामायण हे बघता येणार आहे. तो श्लोक असा आहे. आदौ रामतपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्. आता 4-5 दिवसापूर्वीच आपली तुळशीची लग्न वगैरे झालेली आहेत. आज एकादशी आहे. लग्नांचा सीझन सुरू झालेला आहे. तर हा श्लोक आपण मंगलाष्टक म्हणून सुद्धा म्हणता येतो. या श्लोकाचा अर्थ काय तो आपण पाहू. आदौ राम तपोवनादिगमनम म्हणजे आधी राम काय तर तपोवनामध्ये गमनम म्हणजे गेला. रामाला वनवास झाला त्यामुळे त्याला वनामध्ये जायला लागलं. हत्वा मृगं कांचनम, हत्वा म्हणजे मारणे, मृग म्हणजे हरिण, कांचनम म्हणजे सोन्याचं. तर मारीचाने सोन्याच्या हरणाचा जो वेश घेतला होता तर रामाने त्या हरणाला मारलं. वैदेही हरणम जटायुमरणम, वैदेही म्हणजे सीता, ह्या सीतेचं रावणाने हरण केलं आणि त्या रावणाशी लढता लढता जटायूला मरण आलं. त्याच्या पुढे राम आणि लक्ष्मण हे शोधत शोधत सीतेच्या सुग्रीव संभाषणम, मग त्यांना हनुमंत भेटले आणि हनुमंताने त्यांना सुग्रीवाकडे घेऊन गेले आणि मग त्या दोघांची मैत्री झाली. आणि त्या मैत्रीमध्ये आधी सुग्रीवाने काय सांगितलं तर माझ्या भावाने जे जे काय केलं आहे. मग पुढे आहे वाली निर्दलनम समुद्र तरणम, मग रामाने सुग्रीवाचा भाऊ वाली याला निर्दलनम म्हणजे त्याला मारलं. आणि त्यानंतर मग सुग्रीवाची जबाबदारी होती की सीतेला शोधून काढायचं कुठे गेलंय. मग समुद्र तरणम लंकापुरी दाहनम, वेगवेगळ्या दिशेला त्यांनी आपली सेना पाठवली. त्यातल्या हनुमंतरायांनी समुद्रावरून तरून जाऊन लंकेमध्ये गेले. तिथे सीतेचा शोध लावला आणि लंका जाळून, लंकापुरी दाहनम, दाहनम म्हणजे जाळणे, ती जाळून ते परत आले. पश्चात रावण कुंभकर्ण हननम, आणि आता याच्यानंतर रावण कुंभकर्ण या सगळ्यांचं काय केलं, हनन म्हणजे त्यांना मारलं. अशा प्रकारे रामायण घडलं असं आपल्याला फक्त एका 4 ओळींच्या या श्लोकामध्ये आपल्याला संपूर्ण रामायणाची कथा ऐकायला मिळते. आता हे आपण लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणून कसं म्हणता येईल. आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्ण हननं कुर्यात् सदा मंगलम शुभलग्न सावधान. अशा तऱ्हेने हे मंगलाष्टक म्हणून आपल्याला वेगवेगळ्या देवतेंची स्मरण किंवा त्यांच्या रूपाचं वर्णन सापडतं. तसं अख्खं रामायण म्हणून सुद्धा आपल्याला हे बोलता येतं. त्यामुळे आता येणाऱ्या
सर्व लग्नांमध्ये तुम्ही सुद्धा हा श्लोक पाठ करा आणि जमलं तर मंगलाष्टक म्हणून म्हणा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि असेच अनेक व्हिडिओ तुम्हाला यापुढे हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक व्हिडिओ याच्यापुढे तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद. रामकृष्ण हरी.